चालणारा सिनेमा हा चांगला असतो चांगला असं असतो नाही असं हा. चालणारा सिनेमा हा चालणारा असतो. अशी न चाललेल्या सिनेमातली एखादी चांगली भूमिका आठवते का? हो. अं, सलीम लंगडे पे मतरो. चांगला होता सिनेमा तो. इट वॉज अ गुड फिल्म. पण खुदा गवामध्ये त्याबद्दल अवॉर्ड मिळाला तुम्हाला. नाही नाही, हे बघा, अवॉर्ड मिळणं हा अगदी ती फॅन्सी आहे, ती खरंच फॅन्सी आहे. पण जेव्हा एखादी अशी फिल्म तुम्ही करता की तुम्हाला नाही पैसे मिळाले तरी चालेल. आपण वेन्सडेचं उदाहरण घेऊ. काय सुंदर फिल्म होती. काय नसीर आणि आपल्या अनुपमचा काय परफॉर्मन्स होता. दीज आर गुड फिल्म्स बट दे डोंट रन. नाही, गुरु शिष्य परंपरेवरती एक फिल्म आली होती आणि त्यात आपण काम केलं होतं, तुम्ही आणि नंदू माधव वगैरे. हां, खूप खूप चांगली फिल्म होती. चांगली होती. म्हणजे शिष्य शास्त्रीय एक शास्त्रीय जळकुटा गुरु तो केला होता. जळकोटा गुरु आणि नंदू तो आडून आडून शिकत असतो आणि त्यांचा स्वतःचा मुलगा त्याला त्याला ते सगळं नंतर द्यायचा रिअलाइज प्रयत्न होत आहे करतो. की भलत्या ठिकाणी नात्याची बाजू घेणं चुकीचं आहे, हे त्याला नंतर कळतं. आणि तो त्याचा मुलगाही असतो नंतर, तो कळतो. त्यामध्ये खूप काही सटल असे आंध्रमधली फिल्म होती ती. हैदराबादमध्ये केली होती मी ती फिल्म. काही फिल्म्स माझ्या वाट्याला बऱ्या आल्या, काही नाटकंही बरी आली. त्यातलं आत्ता मी एक नाटक करतोय नवीनच, के दिल अभी भरा नहीं या नावाचं एक नाटक माझ्याकडे वाचनाकरता नाही, श्रवणाकरता आलं. ही आत्ताची भावावस्था आहे का? दिल भी भरा नाही एवढ्या भूमिका करून पण नाही, त्याचं कारण असं आहे की 19 फेब्रुवारी 2013 रोजी पेण मुक्कामी मी असं जाहीर केलं की मी यापुढे रंगभूमीवरती काम नाही करणार, आता बस झालं. आणि नंतर पुढची 3 वर्ष मी घरी बसलो, कारण मला खरंच होत नव्हतं. माझे दोन्ही गुडघे हे पूर्णपणे बदललेले आहेत. माझ्या पायात सळ्या आहेत, इथपासून घोट्यापर्यंत सळ्या आहेत. आणि आज 70 वर्षाचा आहे मी. आणि अचानक माझ्याकडे हे नाटक श्रवणाकरता आलं. लेखक शेखर ढवळीकर आला. त्याचं नाटक मी अभिनीत केलेलं गोव्याने पाहिलेलं आहे, नकळत सारे घडले. त्यांनी लिहिलेला एक सिनेमा मी सिद्धांत म्हणून एक केलेला आहे, तो आपल्या इथे ह्यालाही चित्रपट महोत्सवात आला. त्यांनी हा नाटकाचा मला सगळा एक आराखडा ऐकवला आणि मला असं वाटलं, आणि ते मी बोलून दाखवलं त्यानं, की मला जरा शेखर पश्चाताप होतोय की मी हे डिक्लेअर करून बसलो. तो म्हणला की आता काय करणार, ठीक आहे, पण तुम्ही समजा आलंच तुमच्याकडे काही कर्मधर्म संयोगाने, तर तुम्ही भीष्म प्रतिज्ञा वगैरे केली असं न ठरवता तुम्ही घ्या, मग करा जर तुमच्याकडे आलं तर. कारण अर्जुनाने त्रिदंडी संन्यासाची हे घेतली होती. तर मी ताबडतोब त्या निर्मात्याला फोन केला. तो म्हणला, विक्रमजी मी ऑलरेडी कोणाला तरी शब्द दिला आहे. म्हटलं शब्द दिला असेल तर मला दुसऱ्याचं काम काढून नको. आय विल वॉच हिम, ए गुड प्ले. तो दिग्दर्शकच मंगेश कदम, ते काम करावं त्यांनी असं सुयोगच्या गोपाळ आलगेरीने ठरवलं आणि लीना भागवत त्याची बायको त्यांनी. म्हटलं ठीक आहे. पुण्याला स्वरूप हॉटेलमध्ये दिसले तर मी म्हटलं की गमतीने म्हटलं, मंग्या मला तुझं हेवा वाटतो. तो म्हणलं काय झालं विजय? म्हटलं एक चांगला रोल तुला मिळाला. तो म्हणला की कुठला? म्हटलं अमुक अमुक. तो म्हटलं तुम्हाला करायचं आहे का? म्हटलं हो, मला खूपच आवडेल. त्यांनी प्रॅक्टिकली पाय धरले दोघांनी, नवरा बायको. ते म्हणले आम्ही त्यांना सांगतोय की आम्हाला नका घेऊ तुम्ही, मी दिग्दर्शन करतो, पण मला वीग लावावा लागेल 60-65चा. माझ्या बायकोला वीग लावावा लागेल 60चा 55 वर्षाचा, तर तुम्ही नका हे करू. तर ते ऐकत नाही आहे. मग म्हटलं आत्ता कळव त्याला की नाही मी करणार, विक्रमजी करणार आहे म्हणून. त्याने कळवलं लगेच. ते हो म्हणाले. आम्ही तालमी सुरू केलं. आमचे आजपर्यंतचे जवळजवळ सगळे प्रयोग दिल अभी भरा नाहीचे हाऊसफुल व्हायला काय, म्हणजे 1-2 तर हाऊसफुलच्या पाट्याच लागल्या, पण बाकी आमचे आता प्रयोग उत्तम चाललेले आहेत. किती प्रयोग झाले? 17-18 प्रयोग झालेत. लवकरच आम्ही येतोय गोव्यामध्ये. आणि त्याचा विषय इतका चांगला आहे, तो आत्ता तुमच्यासमोर मला सांगायला आवडेल आणि तुम्हालाही तो गुदगुल्या करून जाईल.
गेल्या काही वर्षामध्ये आपण हे बघत आलोच, म्हणजे तो आता इतिहास झालेला आहे की नवीन जी तरुण पिढी आहे, या तरुण पिढीमधली तरुणी आणि तरुण एकमेकाच्या डोळ्यात शुक्रवारी गुरुवारी वगैरे बघतात, शनिवारी प्रेमात पडतात, रविवारी लग्न करतात, सोमवारी हनीमूनला जातात, मंगळवारी येतात, भांडतात आणि बुधवारी घटस्फोट घेतात. परंतु आणखीन एक भयानक, एक वेगाने अशी काहीतरी एक विचित्र घटना व्हायला लागलेली आहे समाजामध्ये, आणि त्याबद्दल ह्या शेखर ढवळीकरनी फार चांगला विचार केला. माणसं सगळं प्लॅनिंग करतात आयुष्याचं, आणि रिटायरमेंट नंतरचं प्लॅनिंग म्हणजे फक्त पैशाचं प्लॅनिंग असं ठरवतात, समजतात, विच इज रॉंग. 60 नंतरचं जे इमोशनल प्लॅनिंग आहे ते करायला नवरा बायको विसरतात, तेव्हा काय होऊ शकतं हे ते नाटक सांगतं, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे आज आपण कित्येक वेळेला ऐकतो, आपण कोणाच्या घरात शिरून ऐकत बसत नाही किंवा भिंतीला कान लावत नाही, पण कानावर येतं असं की ह्या वयात त्यांचं पटत नाही आहे, डिवोर्स झाला किंवा त्यांचं चालल्यात हे. इट्स व्हेरी डेंजरस थिंग. ज्या नवऱ्याने किंवा ज्या बायकोनी आपल्याकरता आपल्या अत्यंत वाईट दरिद्री अवस्थेमध्ये किंवा अडचणीच्या अवस्थेमध्ये नवरा बायकोने एकमेकाला साथ दिलेली आहे, अशा नवरा बायकोनी उतार वयात मुलं घरट्याच्या बाहेर निघून गेल्यानंतर ही दोघंच एकमेकांच्या करता आहेत, तर या किरकोळ कुरबुरी ज्या आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि चांगल्या ज्या जे गुण आहेत एकमेकांमध्ये त्याच्यावरती प्रेम करायला पाहिजे. हे सांगणारं ते नाटक आहे, विच इज कॉल्ड इमोशनल प्लॅनिंग आफ्टर 60s. आम्हाला उत्सुकता आहे त्या अरे फॅन्टास्टिक नाटक नाटकाची. म्हणजे वी शुड नॉट एव्हर टेक दिस रिलेशनशिप ॲज एफडी, फिक्स डिपॉझिट लग्नाच्या वेळेला केलेली आहे, 60ला होईल मॅच्युअर, नाही. इट्स रिकरिंग एव्हरी डे. यू हॅव टू. मी आज या क्षणी ह्या वयामध्ये मी माझ्या बायकोच्या कानात हळुवारपणे आय लव्ह यू, ओनली यू असं मी रोज सांगतो आणि मग झोपतो. अजून सांगावं लागतं. हो, नाही नाही, मी तिला तेच विचारतो, वाघसाहेब की तुला 40 वर्ष तुला हे सांगत राहायला पाहिजे का? ती म्हणली हो, मला खूप बरं वाटतं. क्या बात आहे. काळजाला तुझी का ओढ लागते, जहरही चवीला गोड लागते, किती भांडणेही आणि हा अबोला, पुन्हा बोलण्याला तडजोड लागते, नोटात मोजू नये प्रेम कोणी, खऱ्या भावनांची मोड लागते, खऱ्या भावनांची मोड लागते, काळजाला तुझी का गोड लागते. अच्छा, आता वेळ आपला संपत आलेला आहे. हो का? हो. बर. तरी कोणालाही कळलेलं नाही, मी फक्त आत्ता घड्याळाकडे बघितलं म्हणून मला कळलं. पण 8:30 एक 2-3 काही प्रश्न आहेत. 8:30ला चालेल ना? हो हो, सगळे आरामात बसलेत. नाही अहो, असं नाही, मी आता आणखीन अतिशय स्वच्छ स्पष्टपणे बोलायचं. आपण सगळे आता 70 झुकलेले मॅक्सिमम माणसं, माझे तेच मित्रमैत्रिणी मला दिसत आहेत. मेनी ऑफ अस आर डायबेटिक. लघवीला जायला सुद्धा मी तुम्हाला संधी देत नाहीये, मी आपला बोलतोच आहे, तुम्ही आपल्या बसलेले आहात, असं नको. म्हणून प्लीज. आणि एक जिज्ञासा असते अनेकांच्या मनात की नाटकात, चित्रपटात आपण पाहतो आणि सध्या सिरियल्स ज्या आपल्या चालू आहेत त्यांचा खूप मोठा इम्पॅक्ट हा समाजावरती आहे. खरंच आहे, कारण लोक आहे इम्पॅक्ट, कारण लोक ज्यासाठी वेळ देतात त्याला इम्पॅक्ट आहे असं म्हटलं पाहिजे. नाही पण आणि अनेक लोक म्हणजे जे आहेत, जे ज्यांच्यावरती चालतं हे ते गणित पैशाचं रोटेशन, तर डू यू टेक देम सो सिरियसली? Those we have make the series. We have to, because that is the password for the market. Audience नाही, and audience बरोबर आहे, response पण- and TRP has become password. नाही, मी असं, त्यामुळे- माझी अपेक्षा वाकसाहेब अशी आहे की इथे जमलेला जो समाज माझ्या मित्रमंडळींचा आहे, हे त्या फालतू हिंदी मराठी फालतू ज्याला सेन्सलेस म्हणतो आपण, पण त्याला हे किंमत देत नसावी अशी माझी समजूत आहे. नाही, दुर्दैवानं हा स्पेल आहे. कारण घरोघर आम्ही बघतो टी व्हीच्या सिरियलच्या टायमिंग्स पण कशा, म्हणजे आता महिलांच्या टायमिंग्स कशा सांभाळून व्यवस्थित दिलेल्या असतात. त्या रिकाम्या कधी असतील तेव्हा महत्त्वाच्या सिरियल,
त्यांना गडबड असेल तेव्हा कुठली तरी बाकीची टुकार सिरियल चालते. आय ऑलवेज हॅव फेल टू अंडरस्टँड की या हिंदी सिनेमामध्ये, विशेषतः हिंदी सिनेमामध्ये, रात्री झोपताना किंवा झोपून सकाळी पांघरून बाजूला करून उठताना सुद्धा पूर्ण दागिने, लिपस्टिक वगैरे लावून कशा काय बायका आणि झोपू प्रत्येक म्हणजे हिरव्या रंगाची साडी असेल तर लिपस्टिक पण हिरव्या रंगाची येते, काय सगळं मॅचिंग It's all येतं. senseless. त्यांचं बघून बाकीच्या करायला लागतात आणि मग एकसारखं पसरत जाते. Senseless. सध्या सिरियल्सच्या नावाने साड्यांचा ब्रँड ठरतो की अरे बापरे. अमुक याची साडी आहे. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, आणि तुम्हाला माहिती असेलच, केरळामध्ये, हो, दिस इज द फॅक्ट, केरळामध्ये 95% स्त्रिया, 95% स्त्रिया, ही आकडेवारी प्रसिद्ध झालेली आहे सर्वेनंतर, त्या टेलिव्हिजन फक्त बातम्यांसाठीच बघतात, नंतर बंद करतात. केरळ 95% स्त्रिया फक्त बातम्या बघतात आणि बंद खऱ्या करतात. तो अर्थाने मूर्ख साक्षर आहे विक्रमजी, त्यामुळे तो साक्षर आहे. केरळला आपण साक्षर का म्हणतो? हो, बरोबर आहे. वाय केरला इज लिटरेट, इज नॉट ओनली लिटरेट, इट इज एज्युकेटेड. एज्युकेटेड. आणि एक त्यांच्याकडून संस्कृतीच्या पण संदर्भात तुम्हाला मी आपण एक बोलतो. सांगतो, जे मला नेहमी असं वाटतं की एज्युकेशन अँड विजडम, दीज आर टू डिफरंट थिंग्स. शहाणपण आणि शिक्षण ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सुशिक्षण आणि सुसंस्कृत असणं ह्या एकत्र होऊ शकतो. बरोबर. पण विजडम आणि म्हणजे पागोटेवाले सुद्धा कधी कधी खूप वाईज असतात, म्हणजे नेमकं आपल्याला कळत नाही आणि आपण काहीतरी वेगळंच करतो, कधी उलटं होतं. तर पण हे जे सिरियलचं जे विश्व आहे, आता या विश्वामध्ये अनेक भूमिका तुम्ही केल्या, यातल्या खूप भूमिका केवळ त्याच्या पॉप्युलॅरिटीमुळे लोकांच्या लक्षात राहतात, नाही का? मग त्या करत असताना तुम्हाला एक कंटिन्युइटीचं हे मिळतं का, समाधान मिळतं का, की ही भूमिका मी करतोय? आता यातले कंगोरे पैलू एकसारखे बदलत जातात. आता राय सिंगानी याच्यामधला समजा, किंवा दुसरी एखादी सिरियल घ्या, की ते स्क्रिप्ट रायटरच्या मताप्रमाणे ती सिरियल जात असते का मार्केटच्या डिमांडप्रमाणे त्या व्यक्तिरेखा बदलत असतात? अनेक वेळा मग दिग्दर्शकाला वाटतं की नाही, याला मी चांगला दाखवतो, लोकांना आवडत नाही, तर उद्यापासून याला वाईट दाखवायला पाहिजे. मग तो त्या भूमिकेचा पोत बदलतो आणि त्याला दुसऱ्या ह्याच्यात नेतो. एखादी बाई विलनिश असेल, मग तो नाही, ही नाही लोकांना आवडणार, तिला आपण थोडी मोल्ड करूया, तो दुसरी, म्हणजे कायम अंदाज घेतल्यानंतर होतं. हे काही प्री प्लॅन्ड नाही. नाटकात कसं एक भूमिका ठरलेली असते की ही भूमिका आहे, ही व्यक्तिरेखा आहे, ती ठरलेली आहे. याच्यामध्ये दिवसेंदिवस बदलतात गोष्टी. मग कॅरेक्टर म्हणून हे सगळं उमजून घेताना तुम्ही कसं ॲडजस्ट करता त्याची? मी सांगतोच तुम्हाला, पण तुम्हाला सगळ्यांना एक मला गरजेचं वाटतं सांगणं. अभिराम भडकमकर म्हणून एक अत्यंत चांगला लेखक आहे, हो. अत्यंत हुशार लेखक आहे, अत्यंत बुद्धिवादी आहे. त्याची नुकतीच एक कादंबरी माझ्या हस्तेच त्याचं विमोचन झालं, आणि प्रस्तावना माझी नाही आहे, त्याला आठवत नाही आत्ता, मला नाही आहे बहुतेक. ॲट एनी कॉस्ट अशी मराठीतली एक कादंबरी आहे, ती तुम्ही आत्ता म्हणताय त्याच्यावरच आहे. दूरदर्शन म्हणजे टेलिव्हिजनचं जे विश्व आहे ना, त्या मॅड बॉक्सचं, ते इतकं भयानक आहे की तिथे कुठलीही गोष्ट विकाऊ ठरते. कोणतीही गोष्ट, म्हणजे मृत्यूसुद्धा विकण्यासाठी काढतात, ही ती कथा आहे. आणि त्याचं कारण असं आहे की लोकांना आवडतं बघायला. लोकांमध्ये एक जनावर असतं, त्यांना रक्त बघायला, हाणामारी बघायला त्यांना आवड. काय आपले देमार चित्रपट कशावर चालतात? पीपल लाईक इट. वेन यू आर ड्रायव्हिंग अँड यू सी अ मॉब, यू जस्ट असं करून तुम्ही बघताच काय आहे ते. यू आर कीन टू नो व्हॉट इज गोइंग ऑन, बिकॉज वी ऑल आर ॲनिमल्स बेसिकली. वी हॅव आवर ॲनिमल पास्ट. पण जी कला आहे, दी आर्ट, इट्स सपोज टू टेक अ ह्युमन बिईंग अबाव दॅट ॲनिमल इन्स्टिंक्ट. पुन्हा त्या ॲनिमल इन्स्टिंक्टकडेच कला आणि मीडिया जर माणसाला न्यायला लागला, तर मग त्या कलेचं प्रयोजन काय? नाही, वाईट आहे ते सगळं, हे वाईट आहे. अशा प्रकारची कला आज आपल्याला हवी का? नाही, ते हे वाईटच आहे. परंतु अशा तऱ्हेच्या सिरियल्स किंवा नाटकं किंवा सिनेमे येवोत न येवोत, व्हेअर आर वी गोईंग?
मी फक्त आपल्या महाराष्ट्राची, फक्त गोव्या महाराष्ट्राची, फक्त भारताची नाही, संपूर्ण जगाच्या बद्दल मी बोलतो की वेअर द ह्युमन ॲनिमल इज गोइंग टुवर्ड्स. विक्रमजी, डू यू बिलीव्ह दॅट अन ॲक्टर हॅज टू बी अ इंटेन्स थिंकर ऑल्सो? Yeah, one has to be, if at all he is, he can एक वेगळे आयाम तो देऊ शकतो त्याची भूमिका करत असताना. मी तुम्हाला आता मी सांगतो, हे जे मी आता तुम्हाला नाटक सांगितलं ना, द प्लॅनिंग इन 60s, अबाउट 60s, मी त्या संपूर्ण नाटकामध्ये आय नेव्हर ट्राय टू बी वन अप. कारण त्या नाटकामध्ये एव्हरी टाईम मला गिल्ट कॉम्प्लेक्स घेऊन जगणाऱ्या माणसाचीच भूमिका आहे नवऱ्याची, की त्याला आतून कळतंय की येस, आय डिडंट गिव्ह टाईम टू माय वाईफ, आय डिडंट गिव्ह टाईम टू माय रिलेटिव्स, माय चिल्ड्रन, अँड शी डिड एव्हरीथिंग अँड शी नेवर हॅड एनी आयडेंटिटी. कोणाची तरी बायको, कोणाची तरी आई, कोणाची तरी मुलगी, एवढंच तिचं आयडेंटिफिकेशन, आणि आय एम रिस्पॉन्सिबल फॉर दिस. पण ते तो बोलून दाखवत नाही, फक्त तो कृतीने करत असताना आय एम ट्राईंग टू बी, नॉट टू बी वन अप, नाही व्हायचं वन अप. आमच्या नटांमध्ये सुद्धा असे मूर्ख नट असतात की ते रंगभूमीवरती गेल्यानंतर तुला एवढं टाळायला मी आता तुझ्यापेक्षा जास्त घेऊन दाखवतो. त्याला सोलो परफॉर्मर म्हणतात, आणि ती सगळ्यात घाणेरडी गोष्ट आहे. ज्याचे ड्यूज त्याला देणं, दिस इज द ट्रेनिंग. रंगभूमीवर हे खूपदा बघायला मिळतं. हां, विच इज व्हेरी रॉंग. दे आर नॉट ॲक्टर्स, दे आर सोलो परफॉर्मर्स. तर त्या नाटकामध्ये मी हे घेऊन जगतो की आय हॅव डन इनजस्टिस टू माय वाईफ. किती त्या बाईने 35 वर्ष भोगलं असेल. तिच्याही काही चुका होतात, तिची बाजू ती मांडते, माझी बाजूही मी मांडतो. पण त्या संपूर्ण नाटकामध्ये फक्त 4 पात्र आहेत, आणि एवढ्या कटकटी करणारं ते आहे सबंध, ते कुटुंब नाही, नवरा बायको. पण एवढं असून सुद्धा इतके खळाळून लोक हसत असतात, आणि एकमेकांना ढोसत असतात नवरा बायको नाटक बघताना. मजा येते. म्हणजे दे रिअलाइज की आपण इट रिलेट्स टू एव्हरी होम, एव्हरी हजबंड, एव्हरी वाईफ. रसिकांना माहीत नसलेला आणखी एक पैलू मला आणायचा आहे समोर. एक छोटासा प्रश्न आहे की कमलावती गोखले मेमोरियल ट्रस्ट या नावाची एक संस्था तुम्ही कमलाबाई. स्थापन केली, आणि अनेक वर्ष या संस्थेचं काम आता चालू आहे. सैनिक, विकलांग माणसं, बेसहारा माणसं, या सगळ्यांना मदत करण्याचं काम हे चालू राहतं. ही कल्पना तुम्हाला सुचली कशी, हे काम कसं चालतं, याच्या संदर्भात थोडं सांगा. कारण हे कोणालाही माहिती नाही. विक्रम गोखले यांचा हा पैलू हा इथे म्हणजे गोव्यात, पुण्यामध्ये किंवा याला खूप माहीत असेल लोकांना. नाही, मी सांगतो नाही, माझी सगळी कुटुंबीयच आहेत, सांगतो की त्याच्यात काय झालं. मी आपल्या माणसांना कधी कधी स्वतःबद्दल सांगायला काही हरकत नसते. परके असतात त्याच्यासमोर संकोच ठीक आहे. आमचे वडील फारच म्हणजे अति भावना प्रधान होते. प्रचंड सावरकर भक्त. सावरकर भक्त असण्याबद्दल माझं काही मत नाही, परंतु देशामध्ये एवढे पुतळे आहेत, त्यात आणखीन एक पुतळा करायला कोणीतरी घेतला आणि म्हणलं मी तिथे पैसे देतो पुतळ्याला. तर मी म्हटलं की हो, तर चिमणी कावळा तिकडे घाण करणार. वर्षातून केव्हा तरी एकदा ते काय जे आहेत लोक आसपासचे, ते एकदा ती शिडी लावून ते साफसफाई करून घेणार, हार घेणार, आणि फोटोग्राफर कुठे तिकडे बघणार. एवढ्या करता म्हटलं तुम्ही नका हे करू. ऑन द कॉन्ट्री, काय काय सावरकरांनी म्हटलेलं आहे, त्यांच्या काय इच्छा होत्या. तर स्त्री अबला राहता कामा नये, स्त्री ही सबला झाली पाहिजे. कुठलंही भारतीय मूल, विशेषतः हिंदू मूल, मला जरा ते काही बाबतीमध्ये मला सावरकरवाद नाही पटत. तसा गांधीवाद पटत नाही काही बाबतीत, तसा सावरकरवादही पटत नाही. परंतु या देशामध्ये शिक्षण आलं पाहिजे, विज्ञान आलं पाहिजे, अंधश्रद्धा निर्मूलन झालं पाहिजे, आणि जे गरीब आहेत त्यांना मदत झाली पाहिजे. ती जी मुलं आहेत, अंध मुलं आहेत, अपंग आहेत,
मेंटली चॅलेंज्ड आहेत, अशांच्याकरता आपण काहीतरी करूया आणि आजीच्या नावाने करूया, म्हणजे कमलाबाई गोखले. तर सावरकरांच्या स्मृतिप्रित्यर्थ कमलाबाई गोखले ही माझी आजी, तिच्या नावाने मी एक ट्रस्ट स्थापन केला आणि आज तागायत मी त्याचं चेअरमन आहे. आणि आता जवळजवळ 28-29 वर्ष झाली. मी वेश्यांच्या मुली असतात ना, त्यांनी त्या व्यवसायाकडे नाही वळायचं, त्यांनी शिक्षण घ्यायचं, याकरता जे जे करायचं ते मी करतो. गोष्टी फक्त समाजकार्य फक्त पैशांनी नाही होत, तुम्हाला आतून उर्मी पाहिजे. यू मस्ट फील फ्रॉम विदिन की नाही असं होतं का. मी नागपूरला जेव्हा जातो तेव्हा मी त्या संस्थेमध्ये जातो, कमलाबाई होस्पेट यांचं मी हे आहे, काय म्हणायचं त्याला, आजीवन त्यांचं सभासद आहे. वृद्ध लोक जे आहेत, पंचवटीला त्यांचा आश्रम आहे, तिथे पुण्याला निवारा, अशा अनेक ठिकाणी मी तिथे जातो. विकलांग मुलं जी आहेत, ज्यांना काही कळत नाही आहे, आणि काही अशी आहेत की ती फिजिकली हँडिकॅप्ट आहेत, पण त्यांना कळतं, त्यांना बोलताना त्रास होतो, करताना वस्तू हे होतं, पण दे ट्राय टू स्टँड ऑन देअर ओन फीट. हे सगळं मी करतो. माझ्या देशाचा जो जवान आहे तो माझ्या सर्व ह्या परिवाराचं संरक्षण करण्याकरता आयुष्याचे आयुष्य हे लोक झोकून देतात, जात धर्म अमुक तमुक कसलाही विचार न करता. व्हॉट अ ग्रेट ट्रेनिंग. माझ्या मते भारतीय लष्कर हे जगातलं सर्वोत्कृष्ट लष्कर एवढ्याकरता आहे की ते कोणीही एका धर्माचे जातीचे नाही तरीही ते एकत्र आहेत. म्हणजे अमेरिकन लष्कर असेल तर सगळे अमेरिकनच आहेत, त्याच्यातही काळे गोरे आहेत, तिथेही आहेच हे सगळं, तू मी सगळीकडेच आहे जगभर. रेस्टलेसनेस हा जगभर आहे. पाकिस्तानचे आहे ते सगळे मुस्लिम आहेत, तर त्याच्यामध्ये काही प्रश्नच नाही, ते होणारच. भारताचं लष्कर हे जगातलं सर्वश्रेष्ठ लष्कर आहे आणि इथलं ट्रेनिंग हे एवढ्याकरता श्रेष्ठ आहे. They forget their religion, the caste, creed, everything, and they stand straight tall to fight the enemy.